अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले काही तास. संपूर्ण देशात जोरदार तयारी सुरू. राम मंदिरातील सजावटीची दृश्य एबीपी माझावर. अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजलेल्या राम मंदिराचे एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त माझावर. राम मंदिर सोहळ्यासाठी सेलिब्रिटी दाखल होण्यास सुरुवात. रजनीकांत, अनिल कुंबळे, शंकर महादेवन, मधुर भांडारकर, रणदीप हुडासह संजीव कपूर अयोध्या नगरीत. अयोध्येसह अवघा देश आणि महाराष्ट्रही राममय. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन, अनेक ठिकाणी शोभायात्रा, तर कुठे प्रति राम मंदिर साकारलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येला जाणार नाहीत. मंत्रिमंडळ लोकप्रतिनिधींसोबत फेब्रुवारीमध्ये अयोध्येत जाणार असल्याची माहिती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण. मात्र उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात करणार श्रीरामाचं पूजन. कार सेवकांसोबतचा नागपूर रेल्वे स्थानकावरील जुना फोटो फडणवीसांकडून शेअर. फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील. राऊतांचा टोला मूर्खांना उत्तर देत नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स. मंगळवारी चौकशीला बोलावलं. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स. तर सोमवारी राजन साळवी, बुधवारी रोहित पवार, गुरुवारी किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी. मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज दुसरा दिवस. पाथर्डीतून मुंबईला मार्गस्थ. तर सरकार डाव टाकेल, सावध रहा. मनोज जरांगेंचा मराठा समाजाला सल्ला. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक. जरांगेंनी आंदोलन थांबवावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन. आसाममध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न. भाजप कार्यकर्त्यांकडून यात्रा अडवत घोषणाबाजी, तर फ्लाइंग किस देत राहुल गांधींचं प्रत्युत्तर. अटल सेतूवर कारचा भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकावर धडकली. सुदैवानं कुणीही जखमी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.